होईराज चषक 2025 अंतिम सामना साई 11 गोळकोट वर्सेस यंग स्टार क्रिकेट क्लब केतकी. अंतिम षटक घेऊन आले आहेत गोळकोट संघाच्या निकट. केतकी संघाला गरज आहे 6 चेंडू 10 धावा आणि हा जोरदार प्रवाह चेंडू हवेत आणि हा सुंदर असा कॅच पकडला आहे शुभम कासेकर यांनी. इथे आपण बघत आहोत की हा अंतिम सामना अटीतटीचा होत आहे. आता केतकी संघाला गरज आहे 5 चेंडू 10 धावा. अनिकेत घेऊन आला आहे दुसरा चेंडू आणि हा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न चुकला आहे. चेंडू गेला आहे क्षेत्ररक्षकाकडे आणि हा केतकी संघाचा फलंदाज रन आउट. इथे आपल्याला अनिकेतकडून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळत आहे. केतकी संघाची धावसंख्या आहे 37 आणि त्यांना जिंकण्यासाठी गरज आहे 47 धावांची आणि आता समीकरण आहे 4 चेंडू 10 धावांची. या रनआउटमुळे केतकी संघाचा तडाखेबाज फलंदाज तेजस हा स्ट्राईकवर आलेला आहे. आता चौथा चेंडू घेऊन आले आहेत गोळकोट संघाचे अनिकेत. हा चेंडू ऑफ स्टंपपासून दूर टाकला आहे. अनिकेत यांची सुंदर गोलंदाजी, चेंडू निर्धाव आणि केतकी संघाला आता गरज आहे ती 3 चेंडू 10 धावा. इथे आपण पाहत आहात की अंदाजे 1000 ते 1200 प्रेक्षक हा सामना याची देही याची डोळा पाहण्यासाठी उपस्थित आहे. हा सामना आता उत्कंठावर्धक परिस्थितीत पोहोचलेला आहे. आता अंतिम षटकातील तिसरा चेंडू घेऊन आलाय गोळकोट संघाचे अनिकेत आणि हा चेंडू फुलटॉस. केतकी संघाचा फलंदाज तेजस याचा जोरदार प्रहार, चेंडू सीमारेषे पार, षटकार. सामना आता अगदीच रोमांचक परिस्थितीत पोहोचला आहे. केतकी संघाचा तेजस याने उत्तुंग असा षटकार मारला आहे. केतकी संघाची धावसंख्या झाली आहे 43 आणि आता केतकी संघाला जिंकण्यासाठी हवे आहेत ते 2 चेंडू 4 धावा. आता अंतिम षटकातील 5वा चेंडू, चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, चेंडू निर्धाव. केतकी संघाचा तेजस नाराज. केतकी संघाला आता गरज आहे ती 1 चेंडू 4 धावा. होईराज चषक 2025च्या अंतिम सामन्यातील अंतिम चेंडू. तेजस यांनी चेंडू फटकवला आहे डीप कव्हरच्या दिशेने. उत्तम क्षेत्ररक्षकाने चेंडू फेकला आहे गोलंदाजाकडे आणि केतकी संघाचा फलंदाज रनआउट आणि हा अंतिम सामना जिंकला आहे साई 11 संघ गोळकोट यांनी. रौप्य महोत्सवी भोईराज चषक 2025चा विजेता ठरला आहे हा साई 11 गोळकोट संघ आणि उपविजेता संघ ठरला आहे यंग स्टार क्रिकेट क्लब केतकी. दोन्ही संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण चेक द्यायचा आहे, नवीन चेक देण्याला विनंती आहे की आपण तो विजेत्याचा जो चषक आहे तो द्यायचा आहे. तो उपस्थित असलेल्या प्रत्येकाला विनंती आहे की आपण जोरदार टाळ्या द्यायच्या विजेत्या गोळकोट संघासाठी.